सध्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण आहे अनेक भागामध्ये आणि ह्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष आणि जे कांद्याचं पीक आहे त्याच्यावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आपण बघू शकतो की श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव आहे आणि या पारगावातील ही द्राक्ष शेती आहे। ह्याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो का या ढगाळ वातावरणामुळे? या संदर्भात काही शेतकरी आहेत आपल्या सोबत खेतमळीस, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। सध्या ढगाळ वातावरण आहे आणि त्यासाठी द्राक्ष जे पीक आहे त्याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो आणि काय सांगाल? आता या वातावरणामुळे डावणीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढते, बुरी वाढते, खर्च वाढतो। जिथे आपण 1,00,000 रुपयात आपलं ऍडजस्ट होतं औषध, तिथं 1.5 पावणे 2 लाख रुपये निव्वळ औषधाचा खर्च होणार। त्याच्या या भाव आल्या म्हणजे हानिकारक आहे द्राक्ष शेतीला। कशा प्रकारे हे डावणी असते, काय नेमकं काय सांगाल? हे तुमच्या हातात पीक दिसते मला आता हा डावणी आहे, हा डावणी आल्या मग हे अन्न साठा पूर्ण जायचा बंद करते। ज्यावेळेस ते पूर्ण म्हणजे लॉस पीक होते, म्हणजे ह्या रोगामुळे पूर्ण पीकच उद्ध्वस्त होतं। हा पूर्ण 30-40% उत्पन्नात घट होते। मग याच्यावरती उपाययोजना नेमकं काय आहे? नेमकं तुम्ही काय सांगाल? आता हा डावणी येण्याच्या अगोदर आपण त्याच्यावर व्यवस्थित नियोजन ठेवले तर डावणी येत नाही, पण डावणी आला तर त्याच्यावर पुन्हा काहीच इलाज नाही। ती पूर्ण म्हणजे पूर्ण ढगाळ वातावरणामुळे हे परिणाम होऊ शकतात आणि त्याचा मोठा परिणाम जो आहे तो पिकावर होऊ शकतो। मोठ्या प्रमाणात त्याचा आपल्या शेतकऱ्यासाठी हानिकारक पूर्ण तोटा होणार आपला। फक्त घातलेली रक्कम येणार, जे नफा आहे तो आपल्याला भेटू शकत नाही। तुमचं शेत नेमकं किती आहे? साधारणतः इथले क्षेत्र 6 एकर आहे आपलं द्राक्षाचं। किती खर्च साधारणतः येतो आणि ढगाळ वातावरणामुळे त्याचा परिणाम काय होतो खर्चावरती? जिथे आपल्याला 1,00,000 रुपये खर्च येणार औषधाचा, तिथं कमीत कमी 60,000 ते 70,000 पुन्हा अजून वाढवा लागत आहेत। म्हणजे अनेक प्रकारचे तोटे होते या आभाळामुळे। डावणी आसन, बुरे आसन, हा करप्या येणार ह्या प्रमाणात, काडीची कूज होते, उत्पन्न घट होणार, म्हणजे जे आपली अपेक्षित रक्कम आहे ते आपल्याला भेटणार नाही। तर निश्चितच आपण बघतो की पिकांवरती मोठा परिणाम जो आहे तो या ढगाळ वातावरणामुळे होतो आणि त्यामुळे खर्च देखील वाढतो, अन्यथा हा पूर्ण पीक जे आहे ते उद्ध्वस्त होतं। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, श्रीगोंदा, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।